बातमी महायुतीच्या गोटातून आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी कोणाचे किती उमेदवार द्यायचे याचं महायुतीचं गणित अद्यापही जुळलेलं नाहीये। याच पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलेला असून महायुतीचा जागा वाटपासंदर्भात बैठक झाली आहे। यात एका जागेवरती घोळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आग्रही असलेली जागा भाजप सोडण्यासाठी तयार नाहीये। प्राथमिक चर्चेनुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या जागांच्या फॉर्म्युल्यावरती निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे। मात्र शिवसेनेकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरती पण दावा केला गेलाय। त्यामुळे अद्याप तिढा कायम असून यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। ठाणे विधान परिषद जागेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे। या जागेवरती भाजपनं दावा केलेला असून नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी भाजप आमदार संजय केळकरांनी केली आहे। भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना आणि जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा दावा आहे। पालघरपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप नगरसेवकांचे फोन आल्याचं सांगत महायुतीच्या चर्चेमध्ये ठाण्याचा बळी जाता कामा नये अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं केळकर म्हणाले। महायुतीच्या चर्चेमध्ये भाजपची भूमिका मजबूत असून ठाणे विधान परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यामधीलच चेहरा हा उमेदवार असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। सदस्य संख्या जी आहे ती भारतीय जनता पार्टीची आहे। अनेक ठिकाणं पालघरपासून ते निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांकडून, कार्यकर्त्यांकडून देखील मला फोन आले की आपण हा आपला आग्रह आहे आणि ही जागा जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे। ही जागा द्यायला काहीच हरकत नाही भारतीय जनता पार्टीला। जवळजवळ 444 नगरसेवकांची संख्या आहे। लोकसभेला देखील आपण मोठ्या मनाने दिलं ना। लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार होते, 6 मध्ये 4 आमदार होते, तरी देखील भारतीय जनता पार्टीने लोकसभेची जागा देखील दिली की मित्र पक्षाला। आणि त्याच्यामुळे ही मागणी जी आहे ती याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही। ही रास्त मागणी आहे। जळगाव विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केली आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेला जागा मिळाल्यास आपल्या चिरंजीव प्रतापराव पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे। त्याबरोबरच वरच्या पातळीवरती चर्चा करून जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल असं देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय। वरच्या नेत्यांमध्ये काही जागा ज्या अदलबदल होणार आहे त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी, कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो। नंतर ही जागा BJPला जरी आली तरी BJP बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे। आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल। आणि मला आता वाटतं की शेवटी हा आमच्या मागणीचा विषय आहे। वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल। निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।